जय भीम, जय संविधान. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की गेल्या 3-4 महिन्यापासून एक मुद्दा महाराष्ट्रात अतिशय गाजत आहे. आणि तो मुद्दा असा की काही बांधवांनी SC प्रवर्गात उपवर्गीकरणाची मागणी केलेली आहे. ती मागणी त्यांची रास्त आहे, तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे, याबद्दल कोणाचंही दुमत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली ज्यावेळेस अनुसूचित जातीची जी सूची बनवली, त्या ठिकाणी त्या SC प्रवर्गात जवळजवळ 59 जातीचा समावेश महाराष्ट्रात केला. त्यात फक्त संपूर्ण श्रेय फक्त बाबासाहेबांना जातं. कारण त्यावेळेस कुठलाही जाती समूहातला व्यक्ती, त्यांचा नेता, कार्यकर्ता बाबासाहेबांकडे म्हणजे तशी मागणी केली नाही की आम्हाला SC प्रवर्गात तुम्ही समाविष्ट करा म्हणून. परंतु बाबासाहेबांनी सर्वांच्या समस्या, सर्वांचे जे त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू, ज्या गोष्टी, त्यांचा अभ्यास केला आणि त्यांची सूची बनवून 59 जातींना SC प्रवर्गात त्यांनी समाविष्ट केलं. दुर्दैव असं की आज काही जे स्वतःला वज्रमुठीतील हिंदू समजतात, त्यांना आमचं एक सांगणं आहे, ठीक आहे ना, तुम्ही आरक्षण मागू शकतात, हा तुमचा संविधानिक अधिकार आहे. परंतु जर तुम्ही एकटेच मागत आहात, या ठिकाणी 58 जाती तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट करत नाही, तुम्हाला विरोध करत आहेत, मग तुमची अशी ही मागणी रास्त आहे का? बरं, ठीक आहे, दिलं पाहिजे आरक्षण. सगळ्यांना आपली प्रगती करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मग 59 जातींच्या ज्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिलं पाहिजे, अशी सगळ्यांची मागणी आहे. तुम्ही फक्त एकच समूह उपवर्गीकरणाची या ठिकाणी मागणी करत आहात व अवाढव्य मागणी करत आहात. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही आज ज्यांच्या उंजळीने पाणी पित आहात, तुम्हाला ज्यांनी आज हे कृत्य करायला लावलेलं आहे, तुम्ही त्यांना एकच मागणी करा ना की तुमच्या गावातील, तुमच्या तालुक्यातील, तुमच्या जिल्ह्यातील जे काही मंदिरं आहेत, त्या मंदिरांमध्ये वज्रमुठीतील जे तुम्ही स्वतःला हिंदू समजता ना, तुमच्या त्या बांधवांना फक्त एकच सांगा की आम्हाला ह्या मंदिरामध्ये फक्त पुजारी व्हायचं आहे, एवढी मागणी करा. मग तुम्हाला तुमच्या अवकात दिसेल. म्हणजे तुम्ही आज तुमची लायकी नसताना बाबासाहेबांवर, संविधानावर तुम्ही आज टीका करत आहात. ज्या संविधानाने, ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला माणूस म्हणून घडवलं, तुम्हाला माणसासारखं माणूस म्हणून जगता येत नव्हतं, फक्त त्या बाबासाहेबांचे उपकार आहेत, कोणाचेच उपकार नाही. तुम्ही जे कोणाचंही नाव घेतात, त्या कुठल्याही क्रांतिकारकाचं यात काळी मात्र संबंध नाही, फक्त बाबासाहेबांचा उपकार आहे. पण तुम्ही असं विसरलात. तुम्ही दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पित आहात. तुम्ही स्वतःला सो कॉल्ड तुम्ही वज्रमुठीतले तुम्ही हिंदुत्व म्हणत आहात. करा ना मागणी, करा, वेगळी मागणी करा तुम्ही त्यांच्याकडं की 20% 30% अशी मागणी करा. तुमचा समाजाचा, तुमच्या समूहाचा, तुमच्या कुटुंबाचा विकास करून दाखवा. हे तुम्ही करू शकत नाही. एखाद्या पुजारी म्हणून तुम्ही मागणी करा ना, तुमच्या गावात मागणी करा. जे तिथं मंदिर असेल त्यांना सांगा की आम्ही देखील हिंदू आहोत, आम्ही आमच्या वज्रमुठीतील आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला मंदिराचा पुजारी व्हायचं आहे. करा मागणी, कळेल तुम्हाला तुमच्या अवकात. जय भीम, जय संविधान.